भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात सिंधी लाईन बाजारपेठेत जंगली मशरूम घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून शहरात मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम विक्रीसाठी येत आहे। या जंगली मशरूमला मोठी मागणी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर सुद्धा होत असल्याचे पाहायला मिळत आहे। तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा भंडाऱ्यातून मशरूम पाठवण्यात येत असल्याचे विक्रेते यांनी सांगितले आहे। एकीकडे मटणाचे भाव 600 ते 700 रुपये प्रति किलो असताना मशरूमला देखील प्रति किलो 1000 रुपये तर प्रति पाव 300 रुपये असा दर मिळत आहे। त्यामुळे मटणापेक्षाही महाग असलेल्या जंगली मशरूमला सर्वसामान्यांमध्ये मोठी मागणी होत आहे। काय ना तुमचा? प्रकाश मांढरे लाखनी। जे आता मशरूम आलेले आहेत सध्याचा काय भाव आहे याचा? यांच्या 1000 रुपये किलो कमी येऊन राहिले, त्याच्यामुळे नाही का हा भाव तोच राहील। आणि आपलं हे नॅचरल आहे आणि हे मटनच्या वरतून नाही का बोलू नाही का जास्त विकते। अच्छा, मला असं ऐकायला मिळालं की इथले जे मशरूम आहेत हे उज्ज्वल निकमकडे पाठवता तुम्ही? पक्क्यामध्ये उज्ज्वल लिगलला मी माल जाते, उज्ज्वल लिगलला मी माल जाते। नाव अतुल भिवगडे आहे, मी राहणार लाखनीला राहते। अच्छा, तुम्ही आता हे मशरूम घेतले आहेत, काय भावाने घेतले आहेत? आज 1000 रुपयाचे भावाने घेतले। काल थोडं महाग होते, आज थोडं कमी आहे रेट। मार्केटमध्ये माल कमी असल्यामुळे काल थोडा रेट जास्त होता, आज थोडासा कमी आहे रेट। म्हणजे 1200च्या 1200च्या रेटने आहे आणि खूप माल कमी येऊन राहिला आहे सध्या। तर जुलै ऑगस्ट महिन्यात मशरूमला मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली असून मशरूमला ग्रामीण भागात सात्या म्हणतात। यावर्षी पावसाळ्यामध्ये सातीला पोषक असा हवामान असला तरी नैसर्गिक परिणामामुळे बाजारात सातीची आवक घटली असल्याने सातीला सोन्याचे मूल्य येऊन प्रति किलो मागे 1000 रुपये दर नागरिकांना मोजावं लागत आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।